श्री स्वामी समर्थ. आज मी बनवणार आहे बीटाचा एक वेगळाच प्रकार, जो महिनाभर टिकतो आणि खमंग लागतो, पण महिन्याच्या आधीच संपून जातो. ना तेलकट जास्त, ना जास्त तिखट. मोठ्यांना तर आवडेलच आवडेल, पण लहानांना पण आवडेल असा मी बनवणार आहे बीटरूटच्या शंकरपाळ्या. छान खसखशीत आणि कुरकुरीत लागणाऱ्या, ना जास्त तेलकट ना जास्त हे ऑइली नाही लागणाऱ्या, बिस्किटासारख्या कुरकुरीत आणि मस्त लागणाऱ्या. बीट हा सगळ्यांना शक्यतो नाही आवडत, पण बीट हे खाल्ल्यावर सगळ्यांना बीट आवडेल. त्याच्यासाठी मी 3 बीट, मीडियम साईजचे 3 बीट घेतलेले आहेत. त्याचे साल काढून घेतलेले आहेत. पाठीमागचं पुढचं साल काढून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याचं साल पूर्ण काढून घ्यायचं. तिन्ही बीटाचं साल काढून घ्यायचं. शक्यतो बीट कधी पण आपल्याला वापरायचं झालं ना, बीट उकडूनच वापरायचं, जेणेकरून त्याचा कलर पण चांगला येतो आणि खायला पण चांगलं लागतं. त्याच्यामुळं बीट हे उकडून वापरायचं. आणि इकडे मी बघू शकता तुम्ही त्याचे स्लाइड्स काढून घेतलेत. त्याचं वरचं साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण मिक्सरमध्ये त्याला, ह्या कुकरमध्ये त्याला आपण उकडून घेणार आहोत आणि उकडून त्याची नंतर पेस्ट करून घेणार आहोत. मग पेस्ट केल्यावर परत हे पेस्ट करून घेणार आहोत. परत नंतर इकडे बघू शकता तुम्ही, इथं 2 चमचे मीठ घेतले मी, 1 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी रवा घेतला आहे आणि 4 वाटी त्याच वाटीनं गव्हाचं पीठ घेतले आणि थोडंसं पाणी, लागत नाही पाणी, पण पाणी घेतले. आणि इकडे मी बीट घेतले, जे 3 बीट घेतले होते. आता ते जे बीट घेतले होते ते आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. 2-3 शिट्ट्या करून घेणार आहोत बीटच्या. त्या 2-3 शिट्ट्या झाल्या की मग नंतर आपल्याला पुढचं हे करून घ्यायचं आहे. नंतर इकडे बघू शकता मी जे साहित्य घेतलं होतं ते पण दाखवलं तुम्हाला. आणि इकडे मी कुकर हा गॅसवर ठेवून दिला आणि 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. नंतर मी इकडं तीळ आणि ओवा आणि कस्तुरी मेथी पण घेतलेली होती त्यात टाकण्यासाठी. इकडे मी बीट उकडलेलं होतं, मी मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट बनवून घेतली. तुम्ही बघू शकताय. पेस्ट करून घेऊन ते पूर्ण मिक्सरमधलं काढून घेतलं पीठ आणि सगळं काढून घ्यायचं बीट. त्यात नंतर थोडंसं पाणी टाकून विसळून पण घ्यायचं. पण ते जेवढं बीट होतं तेवढं सगळं बीट काढून घेतलं. शक्यतो गरम नाही करायचा, थोडंसं गार होऊ द्यायचं, नंतर मिक्सरमध्ये काढायचं ते बीट. आता तुम्ही बघा सगळी पेस्ट टाकून घेतली आणि नंतर ते गव्हाचं पीठ होतं ना, ते पण त्यात टाकून घेतलं. जे 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते गव्हाचं पीठ पण टाकलं. नंतर मी 1 वाटी रवा घेतला होता, तो रवा पण टाकला. नंतर 1 वाटी मैदा घेतला होता, तो मैदा पण टाकून घेतला. त्यात पूर्ण मैदा टाकून घेतला. नंतर मी इकडं चवीपुरतं मीठ घेतलं होतं, ते मीठ टाकलं. नंतर ते तीळ जे घेतले होते का ते टाकले आणि तीळ आणि ओवा हातावर असा चोळून घेतला थोडासा, जेणेकरून दाताखाली लागणार नाही. ओवा चोळून घेऊन टाकला. नंतर कस्तुरी मेथी पण तशीच चोळून टाकायची, जेणेकरून असं काळपट नाही होत कधी पण आणि चवीला पण चांगली लागते, म्हणून तशी करून टाकायची. म्हणजे तेल घेतलं होतं आपण, ते तेलाचं मोहन टाकून द्यायचं त्यात आणि पूर्ण तेलाचं मोहन पिठाला पूर्ण लावून घ्यायचं. पिठाला एकजीव करून घ्यायचं आणि जी बीट खाली आपण बीटाची पेस्ट टाकली होती त्या बीटाच्या पेस्टमध्येच अख्खं पीठ मळून घ्यायचं. शक्यतो पाण्याची गरज लागत नाही आहे, पण लागली तरी पण थोडंसं टाकायचं. आणि मग नंतर एकजीव करून पूर्ण पिठाला असं मिक्स करून थोडासा घट्टच गोळा करायचा. एकजीव करून घट्ट गोळा झाला ना, तो नंतर थोडा 15-20 मिनटं असा ठेवला ना, नंतर त्याला पाणी सुटायचं, त्याच्यामुळे थोडा पातळ होऊनच जातो. तुम्ही बघू शकताय कसा गोळा होते, पातळ छान. आणि आपल्या चपातीसारखं त्याला लाटून घ्यायचं. झालं की नंतर चपातीसारखं लाटायचं, एकसारखं सगळीकडून गोल असं लाटून घ्यायचं. आणि गोल लाटलं ना नंतर आपल्या चपाती एवढा गोळा घ्यायचा, त्यापेक्षा जास्त कमी घेतलं जास्त त्याच्याप्रमाणे घ्यायचा. आणि असं गोल लाटून मी असं स्क्वेअरमध्ये गोल लाटलं आणि त्याला स्क्वेअर करून घेतले. नंतर मी स्क्वेअर करून मी त्या उभ्या काप करून घेतल्यात, अशा बारीक उभ्या काप करून घेतल्यात. आता त्याच्या आवडीनुसार आपण त्याचा आकार द्यायचा, कोण डायमंड, कोण काजूचा कोण देतं, तसं मी असं स्क्वेअरमध्ये दिला आहे. रेक्टँगलसारखा पण देऊ शकताय. आणि मी असं स्क्वेअर घेतला आहे, मला आवडतं तसंच म्हणून मी तसंच घेतलं आहे. मुलांना पण छान वाटतं खायला. मी इकडं तेल गरम करून घेतलं होतं, तेवढं तेल गरम झालेलंच होतं मी करूच तर. आणि मग मी त्याला टाकून दिलं बारीक गॅसवर. छानसं तळून घेतलं ते आणि तळून घेतल्यावर नंतर
जेवढं बसतं आहे त्या तेलात तेवढं तळून बारीक गॅसवर घ्यायचं. जसं जेवढा बारीक गॅसवर तळसाल तेवढं ते कुरकुरीत आणि छान मस्त तळलं जाते. वेळ लागतो त्याला, पण बनतं छान, चांगलं लागतं कुरकुरीत मस्त. तुम्ही बघू शकता काय काय जणाला कलर आला आहे, काय काय जणाला कुरकुरीत झालेत. असे ब्राऊन ब्राऊन कलर यायला लागतो, वास पण खमंग मस्त यायला लागतो. असा कुरकुरीत छान वास येतो. नंतर मग परत त्याचं तळून झालं ना, नंतर बाकीचं होतं ते पण मी त्यात टाकून तळून घेतलं. ते बाजूला काढून बाकीचं दुसरं गॅस थोडासा मोठा केला, 2-3 मिनटं मोठा करायचा, जेणेकरून आधी तेल थोडंसं शांत झालेलं होतं ते गरम करून घ्यायचं. नंतर परत गॅस अजून बारीक करून घ्यायचा, जेणेकरून छान कुरकुरीत आणि मस्त होतात ते, तळल्या जातात चांगल्या. म्हणून तुम्ही बघू शकताय ब्राऊन ब्राऊन दिसते. मग गॅस मी बारीक केला आणि इकडं मग मी तळून घेतलं पूर्ण, मस्त झाल्या होत्या. मग मी चहा केलेलाच होता, मग चहाबरोबर मस्त मुलांनी आणि मी पण खाऊन घेतलं. आणि नंतर मग असं कसं वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा.